देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिलेली आहे। भारताने आधीच नियोजन व्यवस्था मजबूत ठेवली आहे। सरकार परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे अशी ही माहिती देण्यात आली आहे। डोमेस्टिक पीएनजी और सीएनजी ट्रांसपोर्ट की भी 100% अवेलेबिलिटी इंश्योर की जाए। सप्लाई चेन डिसरप्शंस को भी मिनिमाइज करने के लिए कमर्शियल एलपीजी को, जैसा आप जानते हैं, 70% तक रेस्टोर किया गया है और इसके साथ ही साथ जो पीएनजी कनेक्शंस हैं उनको भी बढ़ावा देने का हर प्रयास किया गया है। मार्च के महीने से लेकर अब तक लगभग 7 लाख से अधिक पीएनजी कनेक्शंस को गैसीफाई किया गया है। इसके अलावा 2,72,000 से अधिक कनेक्शंस के लिए एडिशनल इंफ्रास्ट्रक्चर भी क्रिएट किया गया है। बुलढाणा इथे आज कृषी विज्ञान केंद्रात भव्य आंबा महोत्सव 2026 उत्साहात संपन्न झाला। या महोत्सवाचे उद्घाटन अकोल्याचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केलं। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केसर, हापूससह विविध जातींचे आंबे प्रदर्शनात आणले। या महोत्सवाकरिता कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। त्यांची शेती आम्ही बारकाईने बघतोय, अगदी मेहनती आहे। दोन आंबा परवडण्याची गोष्ट अशी असते की आंबा जो आहे, आंबा फळ हे गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत प्रत्येक जण खातं। इतर फळं जर का घेतली आपण, मोसंबी असेल, संत्रा असेल, हे काही वेळापुरतेच खाल्ले जातात, परंतु आंबा कंटिन्यू चालतो आणि प्रत्येक जण त्याला खातो। त्यामुळे आंब्याच्या बगीचा जास्त वाढल्या पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने आंब्याची लागवड केली पाहिजे। आंबा महोत्सव या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे संपन्न होत आहे। यामध्ये संपर्कात महत्त्वाचं की सगळ्या ज्या शेतकऱ्यांचे आंबे आहेत ते वेगळ्या प्रकार जातीचे आंबे या ठिकाणी मागितले जातात, या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवले जातात। याचा शेतकऱ्यांना ज्ञात होतं। लोकल सुद्धा आंब्याच्या व्हरायटी आपण बघतो की हापूस, केशर, लंगडा, दशरी या व्हरायटीज आपल्या आहेतच, पण त्याहीपेक्षा लोकल वाण या ठिकाणी प्रेफर केले जातात। ते वाण आपल्याला माहीत होतात आणि हे वाण संशोधनामध्ये आम्हाला पुढे आपल्या नवीन वाण विकसित करण्यामध्ये उपयुक्तता होतो। उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेला खरात प्रकरण चांगलंच भोवलंय। भोंदू खरात सोबतचे आर्थिक व्यवहार भांडेच्या अंगलट आले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून भांडेच्या निलंबनाचे आदेश देण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। प्राथमिकदृष्ट्या अभिजित भांडे यांचे संबंध आणि काही कनेक्शन्स हे खरासोबत दिसत आहे। त्यामुळं प्राथमिक चौकशीमध्ये श्री भांडे हे दोषी आढळतात आहेत। त्यामुळे आज मी निलंबनाचे आदेश पारित केले आहे। डोंबिवलीत स्वस्त घरांचा आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या 2 चाळ माफियांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। मनोज धुमाळ, सचिन सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या या 2 चाळ माफियांची नावे आहेत। आणखी काही नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना असून या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। अशा 200-250 लोकांना फसवलंय। 3च रूम बांधले, तेवढे 3 रूम त्यांनी 200-250 लोकांना दाखवले आणि सगळ्यांकडून पहिले पैसे घेतलेत। काय रूम स्वस्त आहे म्हणून माणसांनी घेतले, कर्ज करून, सोनं ठेवून बँकेचं कर्ज केलं, कुणी घरं विकली, असं करून घेतलं, पण त्यांनी काय दिलंच नाही ते रूम आम्हाला। आम्हाला फक्त आमचे पैसे मिळाले पाहिजे। आम्हाला रूम पण नको आणि काहीच नको, आम्हाला आमचे पैसे पाहिजे। गोरगरीब जनतेला त्यांनी स्वस्तात घर देण्याचं आमिष दाखवून आणि त्याबाबत सोशल मीडियावरून त्याची प्रसिद्धी देऊन ग्राहकांना आकर्षित केलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे। यात सुमारे 140 लोकांची आर्थिक फसवणूक होऊन त्यातून 1,70,00,000 रुपयाची रक्कम त्यांनी अटक केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांची दिनांक 19 मे पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।